चला नाव हांगने के लिए। दोनों काम करना है ना अपने को। अनिल भाई बोलो। कभी का तो कॉल करके मम्मी को बोल दे तेरा मेरा चला लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी राहिलेला आहे. तर मिस्टर करण आपण या. जय साई विरार संघाचा करण अजून एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मिस्टर करण. प्रदीप यादव. प्रदीप यादव आपके हाथों से ही मैन ऑफ द मैच का टी शर्ट दिया जाएगा. संतोष करणने आपली मॅन ऑफ द मॅच जर्सी या ठिकाणी डेडिकेट केलंय विवेकला. तर विवेक आपण सुद्धा या. विवेक.
चला थोडीशी या ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण वळतोय सामन्याकडे, ज्या ठिकाणी दोन संघ भिडतात. 32 धावांचं भलं मोठं आव्हान आहे, निश्चितच एक चांगलं आव्हान. भलं मोठं यासाठी म्हटलं की या पटांगणावरती त्या धावा चेस करणं इतकं साजेसं ठरत नाही, इतकं सोपं ठरणार नाही आहे. तर पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. त्यानंतर कुणाल गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिल्या चेंडू हलक्या रीतीने एक धाव काढलेली आहे. पहा प्रथम आतापर्यंत काही एवढं काही जास्त करू शकलेलं नाही आहे, कारण ज्या प्रथमच्या बॅटीतून आपण मोठे मोठे फटके पाहतो आणि शेवटपर्यंत उभा राहताना पाहतो, परंतु तो प्रथम आज या ठिकाणी पहिल्या हे तिसरा मुकाबला आहे, त्याच्यामध्ये काहीच करू शकलेलं नाही आहे. परंतु येणारे 2 मॅच बाकी आहेत अजून. त्या 2 मॅचमध्ये निश्चितच त्याची फलंदाजी आपल्याला पाहताना दिसेल. दरम्यान आता मात्र संतोष आणि आनंद खेळपट्टीवरती आहे. मात्र आनंदच्या बॅटीतून येतोय कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षकाला भेदून निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार कुणाल आनंदच्या बॅटीतून. या चौकार आल्यानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते, धावा फलकावती 1-4-14 14 धावा. 32 धावांचा पाठलाग आणि सुरुवात आता मात्र खूप चांगली झालेली आहे. आणि ही सुरुवात जर शेवटपर्यंत असंच खेळ राहिला तर नक्कीच साई सिद्धी स्पोर्ट्स संघ हा सामना जिंकू शकेल. परंतु या ठिकाणी श्री स्पोर्ट्स संघाला काय करायचं आहे? श्री स्पोर्ट्स संघाला हेच करायचे, चांगले अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळणं गरजेचं आहे, निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर जो आनंद संतोष यांना बॅक टू डिपार्ट पाठवणं गरजेचं आहे, तर नक्कीच या सामन्यामध्ये मजबूती आणू शकतील आणि हा सामना जिंकू शकतील. दरम्यान 9 मध्ये 14 आलेले आहेत. आता मात्र येणारे 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूमध्ये अजूनही पाहायला गेलं तर 18 धावांची गरज आहे. म्हणजे एक चौकारीची अजून मॅच आहे, एक चौकारीची मॅच आहे. तर नक्कीच आनंद स्ट्राईक एंडवरती अजूनपर्यंत आहे. आता मात्र थोडीशी चुकीचं रूपांतर आपण पाहिलं. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ, धावा फलकावरती लगावदार 1-5-15 15 धावा. अजूनही 15 मध्ये 17 धावांची गरज असेल. आता मात्र याच्या अगोदर चेंडूवरती खणखणीत चौकार लगावला होता, त्याचा दबाव नक्कीच या ठिकाणी जाणवतोय मिस्टर कुणालवरती. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. आनंदची खासियत आहे आतापर्यंत पहिल्या मॅचमध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये मॅच या ठिकाणी मिळाला होता आणि चांगल्या फलंदाजी जोरावरती तो मॅच काबीज केला होता. आणि आता मात्र या सामन्यामध्ये सुद्धा तशीच चुणूक दाखवत असताना. दरम्यान पुढे होणारा मॅच आपण पाहूया. BVA एकलव्य वर्सेस साईराज. BVA एकलव्य वर्सेस साईराज. साईराज संघाचा कर्णधार श्रीनिवास या ठिकाणी आलेला आहे आणि BVA एकलव्य संघाचा कर्णधार AB. चला लगेचच यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचंय. चला अजिंक्य टॉस साठी ये प्लीज. मारुती देतो, मारुती टॉस साठी या. टेल आलाय, तर या ठिकाणी हेडचा कॉल होता, टेल आलाय. नाणेफेक जिंकला BVA एकलव्य संघाने. फक्त दादा निर्णय कळवायचा आहे आणि लगेच या इनिंग नंतर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. फिल्डिंग येस, खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी, या टुर्नामेंटसाठी. श्रीनिवास तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी आणि या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला वळूया मॅचकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये धावा फलकावती आहेत 183, 18 धावा. आणि आता मात्र 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये 14 करायचे. वैभव तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. कोलटप्पा चेंडू टॅपच्या सारे मारलं, फटका या ठिकाणी फेकी यष्टी निवती तेड असती तर नक्कीच या ठिकाणी विपरीत घडलं असतं साई सिद्धी स्पोर्ट्स संघासाठी, परंतु तसं काही न घडता या ठिकाणी बचावलेला आहे आनंद आणि 1 धाव कंप्लीट केली गेलेली आहे. 11 चेंडू 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी साई सिद्धी स्पोर्ट्स संघासाठी. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, संतोष स्ट्राईक एंडवरती आहे. आता मात्र लोअर फुटबॉल पद्धतीने चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी नाराज आहे स्वतःशी, कारण फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू मिस केल्या त्या कारणे थोडीशी नाराजगी.
BV एकलव्य संघ नाणेफेक जिंकलेला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजी करणं स्वीकारतोय. वीस धावा फलकावरती. 2 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. फासला 2चा 2ने वर होता. आता मात्र अवांतर आल्यानंतर फक्त ना फक्त 1ने वर आहे. आनंद करता पडणारा चेंडू असेल निश्चितच. धावा फलकावरती 21. 21 धावा. 11 धावांची गरज असेल. 10 चेंडूमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. फेकी या ठिकाणी अडवलाय निशानने चेंडूला. निश्चितच फेकी थोडीशी वेगळ्याच दिशेला केली होती. एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. 3 चेंडू आतापर्यंत पहा संपलेले आहेत आणि धावा फलकावरती 22. 22 धावा. आता मात्र 8 धावांची 10 धावांची गरज असेल. ज्या ठिकाणी चेंडू असेल 9. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आता मात्र फसतोय आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. 8-10चं इक्वेशन. 1 चौकारीची मॅच निश्चितच येऊन राहते. संतोष स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईकला आनंद. हलक्या रीतीने खेळून काढाय चेंडूला. निश्चितच शेवटच्या षटकामध्ये 1 चौकारची मॅच कंटिन्यू ठेवलं जाऊ शकते कारण हा चेंडूवरती निर्भर असेल. हा चेंडू जर सुरेख पद्धतीने हाताळला, एकेरी धाव जर केली गेली तर निश्चितच 8चं समीकरण येऊन राहील. 6 चेंडूमध्ये म्हणजे 1 चौकारची मॅच राहून जाईल. परंतु आनंद स्ट्राईक एंडवरती आहे तर ऑन साईडला मारला फटका. अडवला चेंडूला. कंप्लीट रन कंप्लीट. या ठिकाणी फेकी थोडीशी या ठिकाणी खराब असल्या कारणे ही रन कंप्लीट होते. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती पाहिल्या 24 धावा आहेत. म्हणजे 8-24 8च्या सरासरीने आतापर्यंत खेळत राहिलेला आहे श्री सिद्धी स्पोर्ट्स संघ. सिद्धी स्पोर्ट्स संघ. दरम्यान शेवटच्या षटकामध्ये सुद्धा 8 धावांची गरज आहे. 6-8चं इक्वेशन आहे. गोलंदाज कोणता येईल या धावा रोखण्यासाठी आणि सलामी फलंदाज पाहिले तर सलामीवर फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. संतोष आहे, आनंद आहे. संतोष वनडाऊनचा फलंदाज आणि आनंदला पाहायला गेलं तर सलामीवर फलंदाज खेळपट्टीवरती आहे. तर नक्कीच मोठे धाकड फलंदाज खेळपट्टीवरती आहे. तर निश्चित साई सिद्धी स्पोर्ट्स संघ मनामध्ये विचार करेल ती यांच्या बॅटीतून एक मोठा फटका येईल. परंतु शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज शशांक आहे. शशांक मात्र आतापर्यंत पाहिलं नव्हतं परंतु या सामन्यामध्ये आलेला आहे. तर या सामन्यामध्ये आल्यानंतर एक चांगली गोलंदाजी शशांकची पडली जाते आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागणार. आणि आता मात्र आनंदला कळलेलं नाही आहे. चेंडू आणि निघून जातो यष्टीरक्षक वैभवच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. शशांक एक चांगला गोलंदाज आहे. नक्कीच एक व्हेरिएशनवाली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शशांक यांच्या मार्फत आणि त्याचं प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवरती दिसलेलं आहे. 5-9चं इक्वेशन येऊन राहिलेलं आहे. आनंद स्ट्राईक एंडवरती आहे. 5-8 सॉरी गलती हो गया. गलती से मिस्टेक. 5-8 फुलटॉस चेंडू. किधर गया? फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला चेंडू षटकार मारून गडी बाद झाला. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. या ठिकाणी राहुलने काय केलं ते संतोषला स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न केला. तीन 7चं इक्वेशन आहे.
पुन्हा एकदा शशांक टू संतोष. ऑफस्टमच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंघामध्ये आता मात्र 3-6चं इक्वेशन. एक चौकाराची मॅच नक्कीच या ठिकाणी राहुलला दर्शवतोय. एक चौका मारना है ना, ठीक है ठीक है. और शशांक मन में क्या सोच रहा है कि एक बॉल और अच्छा डालूं और संतोष को नॉन स्ट्राइक पे लाऊं. फुल टॉस चेंडू ऑन साइडला मारला आहे आणि अडवलाय चेंडूला. फेकी सुद्धा चांगली आणि संतोषला रनआउट चोरपाने बाद केलंय. चला 2-6चं इक्वेशन. खोला टप्प्यात चेंडू ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या गणाच्या प्रयत्नामध्ये गडी बाद.